मी रोहिणी गोहिल झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय कोलंबी तवा मसाला। आता आपण 4 चमचे तेल टाकतोय। टोमॅटो टाकून घेतलं। आता आपण लसूण टाकून घेऊया। 5 पाकळ्या आपण लसूण ठेचून घेतलाय, तो आपण इथे टाकून घेऊया। कांदा आपण छान बारीक कापून घेतलेला आहे। 2 मोठे कांदे आपण घेतले। 2 कांदे। लसूण आपण तांबूस करून घ्यायचंय, चांगला परतून घ्यायचंय। तर आता आपण कांदा जो बारीक कापून घेतला तो टाकूया। छान असं परतून घ्यायचंय कांदा। कांदा चांगला आपण शिजवून घेऊया। आता आपण आलं लसूणची पेस्ट करून घेतली, ती टाकून घेऊया। तर आपण ना 2 टेबलस्पून टाकले आलं लसूणची पेस्ट। छान शिजून घेऊया। आता आपलं छान कांदा बघा मस्तपैकी ना शिजला गेलाय कांदा चांगला। आता काय करायचंय, आता मसाले टाकून घेऊया आपण। अर्धा टीस्पून हे बघा, अर्धा टीस्पून आपण हळद घेतली। दीड टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतोय। 2 टीस्पून आपण घरगुती मसाला आगरी तर आता ना आपला मस्त मसाला छान फ्राय झालेला आहे बघा। मसाला झालाय आपला चांगला परतून। आता आपण कोलंबी टाकून घेऊया याच्यात। प्रॉन्स मी साफ करून आणलेले आहेत, त्याच टाकायच्यात आपल्याला। आता आपण छान गॅस पण फास्ट करून घेऊया। कोलंबी जास्त वेळ लागत नाही शिजायला, लगेच शिजते। मीठ टाकून घेऊया आपण।
मीठ आपण टाकून घेतलंय 1/2 चमचा. मस्त आहे बघा, छान तेल वगैरे सुटलेलं आहे साईडला. आता ना आपण तुम्ही चिंच टाकू शकता, कोकम टाकू शकता. तर माझ्याकडे मी विनेगर टाकणार आहे. तर मी 1 टीस्पून टाकलं हे. माझी बाटली भरायची पाणी मिक्स करून थोडं पाणी टाक. हा. त्यापेक्षा विनेगर टाक. थोडस आपण याच्यात पाणी टाकूया, थोडस, एकदम जास्त नाही. गॅस पास. तर आपली झालेली आहे ही. गॅस फास्ट करून घेऊया आपण. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.